नमस्कार मित्रांनो, आपण राज्यसेवा परीक्षेसाठी GS1 मध्ये जो कृषी नावाचा टॉपिक आहे त्यातील काही आपण मुद्दे या ठिकाणी बघणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा किंवा पहिला घटक म्हणजे मृदांचे महत्त्व आणि मृदा घटक होय. यामध्ये आपण मृदांचे भौतिक, रासायनिक, जैविक महत्त्व, खनिज पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, जमिनीतील हवा, जमिनीतील पाणी, जमिनीतील सजीवसृष्टी आणि जमिनीतील उष्णता हे सर्व आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं हे जे काही पुस्तक आहे, या पुस्तकातूनच आपण आपला सर्व डेटा कव्हर करणार आहोत. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक हे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. या सुरुवातीच्या पॅराग्राफमध्ये एक प्रास्ताविक दिलेला आहे. या प्रास्ताविकामध्ये आपला देश कृषीप्रधान म्हणून संबोधला जातो. जमीन म्हणजे नक्की काय, जमिनीचा लोकांना काय काय उपयोग होतो, अन्न, वस्त्र, निवारा या बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सर्व गोष्टी आपणा सर्वांना माहीतच आहे. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं नक्की आपण ते या ठिकाणी बघूयात. आपण मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की जमिनीचा जवळजवळ निम्मा भाग 50% हा जो भाग आहे हा घनस्थितीमध्ये असतो. म्हणजे आपल्याला जर का कंपोजिशन जर विचारलं तर जमिनीचा जवळजवळ निम्मा भाग हा 50% घनस्थितीमध्ये असतो. त्यापैकी 45% भाग हा खनिज पदार्थांनी व्यापलेला असतो आणि राहिलेला 5% भाग हा सेंद्रिय पदार्थांचा असतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं लक्षात ठेवायचं हवं की 50% जो काही भाग असतो जमिनीचा घनस्थितीमध्ये, त्यातला 45% भाग हा खनिज पदार्थांनी व्यापलेला असतो आणि राहिलेला सुमारे 5% भाग हा सेंद्रिय पदार्थांचा असतो. तर जमिनीतील कणांमध्ये जी काही पोकळी राहते त्या पोकळीमध्ये सर्वसाधारणतः 25% पाणी आणि 25% हवा असते. अशा प्रकारे खनिज पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, पाणी आणि हवा या प्रकारे जमीन तयार होते. म्हणजे जमिनीमध्ये 4 महत्त्वाचे घटक असतात. आता आपण बघूयात पुढे मृदा म्हणजे काय नक्की ते. मृदा या नैसर्गिक खडक, खनिजे आणि सेंद्रिय पदार्थ यांच्या मिश्रणाने बनलेले असतात. मातीची निर्मिती ही निसर्गातील अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अतिशय मंद गतीने ही प्रक्रिया होते आणि माती निर्मिती म्हणजे खडक झिजल्यानंतर येणारी अंतिम अवस्था म्हणजे माती निर्मिती होय. यासाठी अनेक वर्ष लागतात. आता मृदांचे महत्त्वाचे 4 घटक कोणकोणते आहेत ते आपण बघूयात. आपण या ठिकाणी परीक्षेला हे 4 घटक विचारतात. साधारणतः मृदाचे हे 4 घटक आहेत. यामध्ये पहिला आहे खनिज द्रव्ये 45%, आपण जे वर बघितलेलं आहे तेच आहेत हे. सेंद्रिय द्रव्ये 5%, जल 25% आणि वायू 25%. हे 4 घटक मृदेमध्ये असतात. हे 4 घटक ज्या मृदेमध्ये असतात त्यामध्ये वनस्पतीची वाढ अतिशय चांगली होते. आता आपण बघू शकतो की या घटकांचं प्रमाण कायम नसतं. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या जमिनी असतात त्यांच्यात ऋतूनुसार बदल होत जातो. आता पुढे महत्त्वाची एक कन्सेप्ट आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्या कन्सेप्टचं नाव आहे पेडॉलॉजी. पेडॉलॉजी म्हणजे काय की पिकांचे उत्पादन न काढता जमिनीचे मूळ स्थान, वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्रास पेडॉलॉजी असे म्हणतात. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो ही डेफिनेशन. पिकाचे उत्पादन न काढता जमिनीचे मूळ स्थान, वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्रास पेडॉलॉजी असे म्हणतात. आता आपण या ठिकाणी बघूयात. आपण पिकांचे उत्पादन काढण्याच्या संबंधात जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला इंडॅफोलॉजी म्हणतात. आता इथे बघू शकतात आपण, मी इथे हायलाईट करतोय, आपण हे वाचू शकतात व्हिडिओ पॉज करून की इंडॅफोलॉजी आणि पेडॉलॉजीमध्ये काय बेसिक फरक आहे तो. जमीन म्हणजे काय असतो की मातीचा वरचा थर असतो. हा थर 10 ते 12 सेंटीमीटर खोलीपर्यंत असतो. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं की नक्की जमीन म्हणजे काय आणि जमिनीचा थर किती सेंटीमीटर खोलीपर्यंत असतो. या थरामध्येच नांगरणी, कुळपणी, खुरपणी इत्यादी काम आपण करू शकतो. मातीचे किती थर पडतात तर 2 थर पडतात मातीचे. हे मातीचे 2 थर कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. तर वरचा थर हा 20 सेंटीमीटर जाडीचा असतो, तर खालचा थर हा 20 सेंटीमीटरपेक्षा खाली असतो. कधी कधी हा 100 मीटरपेक्षा जास्त खोल असू शकतो. आता जमिनीमध्ये फक्त जमिनीच्या वरच्या थरालाच महत्त्व आहे. तर मृदांचे महत्त्व आपल्याला 3 प्रकारांमध्ये सांगता येईल. पहिलं आहे भौतिक महत्त्व, दुसरं आहे रासायनिक महत्त्व आणि तिसरं आहे जैविक महत्त्व. तर भौतिक महत्त्व म्हणजे काय की
या भौतिक महत्वामध्ये जी काही जमीन आहे ती जमीन झाडांना काय करते, आधार देण्याचं काम करते. म्हणजे जमिनीमुळे वाढणाऱ्या पिकांना, झाडांना यामुळे आधार मिळतो. ती जमिनीवर ताठ उभी राहू शकतात आणि त्यांना खनिजे, हवा, पाणी आणि सेंद्रिय पदार्थ हे जमिनीतूनच मिळतात. याशिवाय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमीन सूर्यप्रकाशापासून मिळणारी उष्णता साठवून ठेवते आणि तिचा उपयोग पिकांसाठी होतो. हे सर्व मुद्दे आपल्याला भौतिक यातून आपल्याला मिळतात. आता पुढे आपण बघणार आहोत रासायनिक महत्त्व काय आहे. तर रासायनिकदृष्ट्या जमीन ही पिकांच्या अन्नद्रव्यांचे भांडार समजली जाते. यामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक आणि असेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक असे कंपोनंट म्हणजे पदार्थ वेगवेगळे असतात. यामध्ये अग्निजन्य खडक आणि खनिजे यापासून जे काही खनिज द्रव्ये मिळतात त्यांना आपण असेंद्रिय पदार्थ म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना असेंद्रिय पदार्थ म्हणतो. तर वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष कुजून तयार झालेले भाग असतात त्याला सेंद्रिय पदार्थ म्हणतो आपण. असेंद्रिय पदार्थांपासून कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पालाश, लोह स्फुरद, ॲल्युमिनियम, गंधक, क्लोरीन इत्यादी घटक पिकांना मिळतात. तर सेंद्रिय पदार्थांपासून मुख्यतः नत्र व गंधक हे घटक पिकांना मिळतात. परीक्षेला प्रश्न यावर विचारू शकतात की सेंद्रिय घटकांपासून किंवा पदार्थांपासून मुख्यतः कोणते घटक पिकांना मिळतात. तर नत्र व गंधक हे 2 घटक पिकांना मिळतात. तर पाण्यामधून हायड्रोजन, हवेतून आणि पाण्यातून ऑक्सिजन मिळतो. मात्र कार्बन डायऑक्साईड हा फक्त हवेतून पिके मिळवतात. आता पुढे आपण जैविक महत्त्व बघूया. आपण जमिनीमध्ये अनेक लहान मोठे सजीव असतात. या सजीवांचे पोषण देखील जमिनीमध्ये होते. काही सजीव जमीन भुसभुशीत करतात तर काही जीवाणू पिकांचे अन्न तयार करण्यासाठी वापरतात, उपयोग होतो त्यांचा. या जीवाणूंमध्ये सहजीवी पद्धत आणि असहजीवी पद्धत आपण ते विज्ञानामध्ये बघितलेली आहेच. जीवाणू, बॅक्टेरिया, बुरशीला फंजा म्हणतो आपण, शेवाळ म्हणजेच अल्गी इत्यादी सूक्ष्मजीव, तसेच गोगलगाय, गांडूळ, उंदीर, साप, कीटक इत्यादी प्राणी जमिनीमध्ये आढळतात आणि ते जमीन भुसभुशीत करण्याचे काम करतात. यावर देखील एखादा प्रश्न येऊ शकतो की जमीन भुसभुशीत करण्याचं काम कोणकोणते प्राणी करतात. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी भौतिक, रासायनिक आणि जैविक महत्त्व बघितलेले आहे. आता पुढचा आपला मुद्दा आहे की जमिनीतील खनिज पदार्थ कोणकोणते आहेत ते. मित्रांनो, वर बघितल्याप्रमाणे जमिनीमध्ये खनिज पदार्थ किती टक्के आहेत? 45%. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. जमिनीमध्ये वाळू, ॲल्युमिनियम, लोह, क्लोरीन, नत्र, स्फुरद, पालाश, जिप्सम, मीठ आणि चुना इत्यादी खनिज द्रव्ये जमिनीमध्ये सापडतात. त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. यापैकी नत्र, स्फुरद, पालाश म्हणजे याला आपण NPK असंही म्हणू शकतो, नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. तर म्हणजे आपण बाजारात गेल्यानंतर जे काही खतं आपण विकत घेतो आपण, त्यामध्ये देखील 3 घटक महत्त्वाचे असतात. म्हणून या 3 घटकांना वनस्पतीची मुख्य अन्नद्रव्ये म्हणतात. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न येऊ शकतो की वनस्पतीची मुख्य अन्नद्रव्ये कोणकोणती आहेत. सिलेबसमध्ये देखील हा मुद्दा आपल्याला आहेच. ही डायग्राम आपण वर बघितलेली. जमिनीचे 4 घटक कोणकोणते आहेत? पाणी, हवा 25%, सेंद्रिय पदार्थ 5% आणि खनिज पदार्थ 45%. आता पुढचा मुद्दा आहे सेंद्रिय पदार्थ. जमिनीमध्ये सजीव प्राणी आणि वनस्पतींपासून सेंद्रिय पदार्थ तयार होतात. उदाहरणार्थ पिकांचे पानं असतील, खोड, मुळे इत्यादी जमिनीवर पडतात. ते पदार्थ जमिनीमध्ये पडल्यानंतर कुजतात, सडतात आणि त्या पदार्थांपासून सेंद्रिय पदार्थ तयार होतात. आपण ऑर्गॅनिक पण म्हणतो आपण त्याला. जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे 2 प्रकार आढळतात. हे 2 प्रकार कोणकोणते आहेत हे महत्त्वाचे आपल्याला आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. पहिला आहे न कुजलेले सेंद्रिय पदार्थ. यालाच आपण एकूण सेंद्रिय पदार्थ म्हणतो. टोटल ऑर्गॅनिक मॅटर. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की टोटल ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे न कुजलेले सेंद्रिय पदार्थ. पुढचा मुद्दा आहे कुजलेले सेंद्रिय पदार्थ. यालाच आपण ह्युमस म्हणतो. ह्युमस म्हणजे काय ते आपण नक्की आता बघूयात आपण ते. कुजल्यामुळे जे काय सेंद्रिय पदार्थ आहे त्या सेंद्रिय पदार्थांचा मूळ कडकपणा नाहीसा होतो आणि त्यांचा रंग काळा होतो. मित्रांनो, गावाकडे जर आपण शेतकरी असाल, म्हणजे आपण शेतकरी आहोतच आपल्यापैकी बरेच जण, तर तुम्ही खत आहे जे, तर खत असे जरा उकरून पहा खताचा उखाडा, तर त्यामध्ये खत खाली गाडलेलं खत जे असतं त्याचा असा काळसर रंग असतो.
त्यालाच आपण ह्युमस म्हणतो. ज्यावेळेस खताचा रंग काळा होतो त्यावेळेस ते खत परिपक्व झाले किंवा शेतीलायक आहे असं आपण त्याला म्हणतो. तर ह्युमस कणदार आणि सच्छिद्र स्वरूपामध्ये आढळतात. त्या ह्युमसमध्ये पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि पिकांचे अन्न घटक तयार होतात. आता सेंद्रिय पदार्थांचा जमिनीवर होणारा परिणाम काय काय आहे आपण ते बघून घेऊया आपण या ठिकाणी. तर ह्युमस टाकल्याने नक्की काय फायदा होतो ते आपण बघूयात आपण. की कुजलेले सेंद्रिय पदार्थ म्हणजेच ह्युमस जास्त पाणी शोषून घेतात आणि धरून ठेवतात. स्वतःच्या वजनाच्या जवळजवळ 2.5 पट पाणी शोषण्याची शक्ती ह्युमसमध्ये असते. त्यामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. मित्रांनो, त्यामुळेच कृषी विभाग असेल किंवा शासन आपल्याला काय म्हणते की तुम्ही शेतामध्ये सेंद्रिय खत टाका. त्याचं कारण हेच आहे की जमिनीची जलधारणा शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि जमीन सुपीक पण होते. तर आपल्याला 2.5 पट हा आकडा या ठिकाणी लक्षात ठेवायचा, फॅक्च्युअल डेटा. कारण ॲग्रीमध्ये फॅक्च्युअल डेटाला जास्त महत्त्व आहे. ह्युमसमध्ये ॲडेझिव्ह प्रेशर आणि कोहेझिव्ह प्रेशर वाढण्याची शक्ती असते. जमिनीचा पोत जो काही आहे तर तो पोत ह्युमसमुळे वाढतो. जमिनीचा रंग काळसर होतो, त्यामुळे जमिनीची उष्णता ग्रहण शक्ती वाढते. ह्युमसमुळे नक्की काय काय होतं आपण ते बघूयात आपण. की पहिल्यांदा आपण काय बघितलं की जमिनीचा पोत सुधारतो. आता बघूयात आपण की जमिनीचा रंग काळसर होतो, त्यामुळे जमिनीची उष्णता ग्रहण शक्ती वाढते. आता यामध्ये लॉजिक असं मित्रांनो, काळा रंग काय करतो की उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतो, त्यामुळे साहजिक जमिनीची उष्णता ग्रहण शक्ती वाढते, उपयुक्त जीवाणूंची वाढ होते आणि ह्युमसमुळे खनिजांचे विघटन होऊन अन्नद्रव्यांची उपलब्धता देखील वाढते. अशा पद्धतीने नत्र आणि इतर अन्नद्रव्ये वनस्पतींना उपलब्ध होतात. थंड आणि दमट प्रदेशातील जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ अधिक असतात, परंतु अशा जमिनीत अधिक आम्लता असल्याने काही दोष निर्माण होतात. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की जमिनीला खत तर आवश्यक आहे, खताबरोबर जमिनीतील हवा, हाही मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहोत. जमिनीतील हवा, जमिनीतील पाणी आणि हवा यांचे प्रमाण एकमेकांशी व्यस्त प्रमाणामध्ये असते. हाही मुद्दा डायरेक्ट परीक्षेला येऊ शकतो. म्हणजे सम प्रमाणात हे कधीच नसतात. म्हणजे एक तर पाणी जर जास्त असेल तर हवा कमी होते आणि हवा कमी असेल तर पाणी जास्त असते, त्याच्यामुळे यांना व्यस्त प्रमाण असतं. हे जमिनीतील सच्छिद्रता, पोरोसिटी, नेहमी मातीच्या कणांच्या आकारावर अवलंबून असते. हा देखील प्रश्न परीक्षेला विचारू शकतात की पोरोसिटी नक्की कशावर अवलंबून आहे, तर ती मातीच्या कणांच्या आकारावर अवलंबून असते. आता पुढे आपण नक्की बघूयात आपण की जमिनीतील हवा प्रामुख्याने सूक्ष्म सजीवांची वाढ होण्यासाठी तसेच सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी उपयोगी पडते. बरोबर. जमिनीमध्ये हवेचे प्रमाण कमी असल्यास मुळांच्या श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे जमिनीमध्ये खेळती हवा राहणे चांगले असते. त्यामुळे जमिनीची नांगरणी, खुरपणी वगैरे करतात. आता जमिनीमधील हवेचे कोणकोणते घटक आहे आपण ते बघूयात आपण. त्यामध्ये यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीतील हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण जास्त तर ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. तसेच जमिनीतील हवेत बाष्पाचे प्रमाण वातावरणातील बाष्पापेक्षा जास्त असते. आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की जमिनीमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण जास्त असते का ऑक्सिजन, तर आपलं उत्तर काय येईल, कार्बन डायऑक्साईड. आणि वातावरणातील नायट्रोजन आणि जमिनीतील नायट्रोजन यांचे प्रमाण जवळजवळ सारखेच असते. हा टेबल आपण या ठिकाणी बघू शकतो आपण की जमिनीतील हवेचं प्रमाण किती आहे आणि जमिनीवरील हवेचं प्रमाण म्हणजे वायूंचं प्रमाण. नायट्रोजन किती, इकडे 78% साधारणतः, इकडे पण 78%, ऑक्सिजन पण तेवढाच आहे, पण कार्बन डायऑक्साईड इकडे प्रमाण वाढलेलं आहे. जमिनीतील वायूंचे प्रमाण हे जमिनीचा प्रकार, जमिनीची स्थिती, पिकांचा प्रकार, जीवाणूंची हालचाल व कार्य, ऋतुमान इत्यादींवर अवलंबून असते आणि ते परिस्थितीनुसार कमी जास्त होते. आता जमिनीमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण का जास्त असते आपण ते या ठिकाणी बघणार आहोत. की वनस्पतीची मुळे बघा ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतात, हे सर्वांनाच माहिती आहे. तसेच सेंद्रिय पदार्थ कुजल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, त्यामुळे त्याचे जमिनीतील प्रमाण नेहमीच्या प्रमाणापेक्षा
जवळपास 3 ते 6 पट जास्त असते. त्यामुळे जमिनीतील खनिज द्रव्ये विरघळण्यास मदत होऊन वनस्पतीस अन्नअंश मिळतो. हे लक्षात ठेवा तुम्ही की कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जे आहे तर जमिनीतील नेहमीच्या प्रमाणापेक्षा जवळपास 3 ते 6 पटीने जास्त असते. परीक्षेला थेट प्रश्न येऊ शकतो की कार्बन डायऑक्साईडचे जमिनीतील प्रमाण किती असते. जमिनीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण देखील महत्त्वाचे का असते माहिती आहे का? जर का ऑक्सिजन उपलब्ध झाल्यामुळे पिकांच्या मुळ्या ज्या आहेत त्या श्वासोच्छ्वास करू शकतात. त्यामुळे जमिनीतील ऑक्सिजनचे प्रमाण समतोल ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण नांगरणी, कोळपणी, खुरपणी इत्यादी मशागतीचे काम आपण करतो. जमिनीतील हवा जर खेळती राहिली तर पिकांची वाढ चांगली होते, बियांची उगवण होते. बरोबर आहे. जर का जमिनीमध्ये खेळती हवा राहिली नाही तर पिकांवर अनेक रोग येतात. आता विज्ञानामध्ये देखील आपल्याला पीक आणि पिकांवरील रोग विचारतात किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेलाही प्रश्न आलेले असतील, कंबाईनला आलेले असतील. अनेक ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पिकं आणि पिकांवर पडणारी रोग. आता आपण नक्की हे रोग काय आहेत ते बघूयात आपण. उदाहरणार्थ काही रोगांची नावं आपण या ठिकाणी बघणार आहोत. विल्ट, डायबॅक, मूळकूज, खोडकूज इत्यादी. जर का जमिनीत हवा खेळती न राहिल्यास काय होतं बघा, डायहायड्रॉक्सिस्टेरिक आम्ल, ब्युटारिक आम्ल आणि लॅक्टिक आम्ल यासारखे विषारी आणि घातक पदार्थ तयार होतात. त्यामुळे वनस्पतींवरती आजार येतात. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे वनस्पतीतील पाणी म्हणजेच मृदाजल. तर वनस्पतींचे जीवन प्रामुख्याने पाण्यावरच अवलंबून आहे. म्हणजे जमीन नसलं तरी पण चालेल, पण पाणी जमिनीला आवश्यकच असते. जमिनीमुळे काय होतं की खतं जी आहे ती खतं मिक्स होतात पाण्यामध्ये आणि झाडं जी आहेत ती मुळांवाटी शोषून घेतात. झाडांची वाढ पण होते. आता पुढचा की आपल्याला फॅक्च्युअल डेटा या ठिकाणी सापडलेला आहे तो म्हणजे वनस्पतीचा 1 किलो शुष्क भाग तयार होण्यासाठी 300 ते 1000 किलो पाणी लागते. हा मुद्दा लक्षात ठेवा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे की वनस्पतीचा 1 किलो शुष्क भाग तयार होण्यासाठी 300 ते 1000 किलो पाणी लागते. 300 ते 1000 किलो पाणी लागते आणि पिकांचे उत्पादन हे जमिनीतील पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. आता पुढे आपण बघूयात जमिनीतील सजीव सृष्टी काय काय आहे ते बघूयात आपण. सजीव देखील जमिनीचे खूप महत्त्वाचे आहे. जमिनीतील सजीवांमध्ये कशा कशाचा समावेश होतो आपण ते बघणार आहोत. जीवाणू, बुरशी, ॲक्टिनोमायसिट्स आणि शेवा या सूक्ष्म वनस्पती, तसेच प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव आणि सूत्रकृमी आणि गांडुळे यांचा समावेश होतो. आणि हे सजीव प्रामुख्याने जमिनीचे सुमारे 30 सेंटीमीटर जाडीच्या वरच्या थरामध्ये आढळतात. सेंद्रिय पदार्थ तयार करण्याच्या कामामध्ये हे वनस्पती प्राणी महत्त्वाचे आहेत. सेंद्रिय पदार्थ प्रथम तपकिरी काळ्या रंगाचा असतो, ह्युमस नावाच्या पदार्थात याचे रूपांतर होते आणि नंतर वनस्पतीच्या पोषणासुलभ अशा कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश, गंधक यासारख्या घटकांमध्ये याचे रूपांतर होते. जमिनीतील जीवाणू जे आहेत ॲक्टिनोमायसिट्स व बुरशी यांचा सेंद्रिय पदार्थांच्या विघटनामध्ये प्रमुख वाटा असतो. आता पुढे आपण बघूया जीवाणूंच्या वेगवेगळ्या समूहांना त्यांच्या वाढीसाठी वेगवेगळी पीएच लेवल लागते साधारणतः. आता बघूया आपण. सूक्ष्म तंतू जर असतील तर 6 ते 8 पीएच पाहिजे. बुरशीसाठी 4 ते 5 पीएच पाहिजे. लक्षात ठेवा, बुरशी सगळ्यांच्या परिचयाची आहे. ॲक्टिनोमायसिट्स 7 ते 7.5 हा समूह या ठिकाणी त्यांना हवा असतो. शेत जमिनीमधील सजीव सृष्टीमध्ये सुमारे 90% जीवाणू, 9% ॲक्टिनोमायसिट्स आणि 1% बुरशी व शेवाळ असतात. हा देखील फॅक्च्युअल डेटा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. 90% जीवाणू, 9% ॲक्टिनोमायसिट्स आणि 1% बुरशी व शेवाळ असतात. म्हणजे बुरशी व शेवाळाचं प्रमाण फक्त 1% आहे. तर आदिजीवांची संख्या ही सर्वाधिक असते असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. जमिनीतील उष्णता बघू आपण. पिकांच्या वाढीसाठी उष्णता किंवा तापमान फार महत्त्वाचं आहे. योग्य तापमानाची गरज आहे. आता किती तापमान पाहिजे आपल्याला ते बघूया आपण. आयोग डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो कारण हे उदाहरण इथे हायलाईट करून दिले यांनी. मक्याचे बी उगवण्यासाठी जमिनीमध्ये योग्य तापमानाची आवश्यकता आहे.
तर हे योग्य तापमान म्हणजे कमीत कमी 7 ते 10 डिग्री सेल्सिअस पाहिजे मक्यासाठी. तर मुळांच्या वाढीसाठी 25 डिग्री सेल्सिअस इतकं आवश्यक आहे. मुळांच्या वाढीसाठी किती? 25 डिग्री सेल्सिअस. तर जमिनीचा जो काही कलर आहे, रंग आहे, तो सुद्धा उष्णतेवर अवलंबून असतो. आपण आता बघूया पुढे नक्की काय आहे ते. जमिनीचे किमान तापमान सूर्योदयापूर्वी असते, तर सूर्योदयानंतर ते वाढत जाते आणि दुपारी 2 ते 4 स्थिर असते. मला वाटतं बहुतेक हा एक प्रश्न विचारलेला आहे आयोगाने बहुतेक, की जमिनीचे तापमान कधी स्थिर असते. तर दुपारी 2 ते 4 या वेळेत त्यांचं तापमान स्थिर असतं जमिनीचं. नंतर ते हलके हलके कमी होत जाते आणि जमिनीचे कमाल तापमान 35 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. 35 ते 45 आणि किमान तापमान आहे 14 ते 15 अंश सेल्सिअस. किमान आहे 14 ते 15 आणि मॅक्झिमम आहे 35 ते 45. आता आपण पुढचाही मुद्दा बघणार आहोत. आता या ठिकाणी हा जो आहे चॅप्टर आपला संपलेला आहे. आपण काही पारिभाषिक शब्दांचा पण अर्थ बघूयात आपल्याला जर समजलेले नसतील तर. डिकम्पोजिशन म्हणजे काय? लहान लहान तुकडे होणे. इनऑर्गॅनिक म्हणजे अकार्बनी सेंद्रिय पदार्थ. ऑर्गॅनिक म्हणजे कार्बनी पदार्थ. आता उष्णता ग्रहण म्हणजे काय? उष्णता शोषण. डायबॅक हा रोग नक्की काय आहे ते बघूया आपण. डायबॅक म्हणजे काय माहिती का? बॅक या शब्दाचा अर्थ काय? मागे जाणे, बरोबर आहे. तर आपण असंही लॉजिक लावू शकतो आपण, की झाडाची शेंड्याकडून बुंद्याकडे वाळत जाण्याची क्रिया. म्हणजे झाडाचा जो काही शेंडा असतो तर खाली बुडापर्यंत जे काही वाळत जातं त्याला आपण डायबॅक म्हणतो आपण. विल्ट या रोगाचा अर्थ काय होतो माहिती आहे मराठीमध्ये? वनस्पती मरणे किंवा सुकणे, बरोबर आहे. पुढे ॲडेजिव्ह प्रेशर म्हणजे काय? विषम कणाकर्षण, विसंग. आणि कोहेजिव्ह प्रेशर म्हणजे समकणाकर्षण. आपण एका डेफिनेशन या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता सारांशमध्ये आपण बघू की सर्वसाधारणपणे जमिनीचा जो काही असतो पहिल्या 20 सेंटीमीटर पर्यंतचा मातीचा थर, त्यावर पिकांची वाढ अवलंबून असते. 20 सेंटीमीटर हा मुद्दा आपल्याला एक लक्षात ठेवायचा आहे. आता बघूयात आपण प्रश्न बघूयात आपण डायरेक्ट. ऑब्जेक्टिव्ह आपल्याला राज्यसेवेला विचारू शकतात असे प्रश्न. नीट वाचा मित्रांनो. व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात आणि नंतर बरोबर उत्तर काय आहे ते चेक करू शकतात. पहिला प्रश्न मी वाचतो. जमिनीचे मूळ स्थान, वर्गीकरण व वर्णन करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? याला काय म्हणतात? याला पेडॉलॉजी म्हणतात. त्याला काय म्हणतात? पेडॉलॉजी म्हणतात. जमिनीचे मूळ स्थान हा शब्द इथं वापरलेला आहे. आता बघू आपण जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म चा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? इडेफॉलॉजी म्हणतात. पुढचा प्रश्न आहे. जमिनीच्या किती सेंटीमीटर जाडीच्या वरच्या थराला माती असे म्हणतात? मातीचा थर आपण काय बघितलेला आहे की किती असतो तो? 20 सेंटीमीटर पर्यंत असतो. म्हणजे 20 सेंटीमीटर पर्यंत असताना आपलं उत्तर आहे 10 ते 20 सेंटीमीटर. ओके. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. जमिनीतील कोणते सजीव जमीन भुसभुशीत करतात? जीवाणू, बुरशी, गांडूळ का शेवाळ? तर आपलं उत्तर काय यामध्ये? उत्तर आहे गांडूळ. पुढचा प्रश्न बघूया आपण. जमिनीच्या कणांमध्ये सर्वसाधारणपणे किती टक्के हवा आणि पाणी असते? ते आपलं हवा प्लस पाणी विचारलं. आणि म्हणजे प्लस. तर हवा आणि पाण्याचं प्रमाण किती असतं? 25% म्हणजे एकूण किती झालं? 50%. ओके. राहिलेले 50% खनिज पदार्थ आणि 5% सेंद्रिय पदार्थ असतात. पुढचा बेसिक प्रश्न. जमीन किती घटकांनी बनलेली असते? जास्त विचार करण्याची गरज आहे का नाही? खनिज पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, पाणी आणि हवा असे एकूण किती पदार्थ आहेत? 4. पुढचा प्रश्न. जमिनीत कोणत्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते? बेसिक खनिज पदार्थ आपला. तर माती कशापासून पडते? खडकापासून. खडकात काय असतात? खनिज असतात. ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. पालापाचोळा पूर्ण कुजल्यानंतर तयार होणाऱ्या तपकिरी काळ्या रंगाच्या पदार्थाला काय म्हणतात? तपकिरी काळ्या रंगाचा पदार्थ मी तुम्हाला सांगितला आहे. आपल्यापैकी बरेच जण शेतकरी आहेत, त्याच्यामुळे त्याला ह्युमस म्हणतात. ते सेंद्रिय खतच असतं, पण त्याचा ॲक्च्युली परफेक्ट शब्द काय आहे? कुजल्यानंतर जे काही तयार होतं त्याला ह्युमस म्हणतात. कारण 4ही पदार्थ तसे दिले त्यांनी: खत, सेंद्रिय खत, ह्युमस आणि कंपोस्ट. पुढचा प्रश्न बघूयात.
ह्युमसयुक्त जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती ह्युमस नसलेल्या जमिनीपेक्षा कशी असते? म्हणजे आपल्याला ह्युमसयुक्त जमीन विचारलेली, कशी विचारलेली? ह्युमसयुक्त. जर का ह्युमसयुक्त असेल ती काय करते? जास्त पाणी धरून ठेवते. म्हणजे कशी असते? जास्त असते. म्हणजे जलधारणा क्षमता जास्त असते. आता पुढचा प्रश्न आहे, जमिनीची सछिद्रता म्हणजेच त्याला पोरोसिटी म्हणतो आपण, ही मातीच्या कणांच्या कोणत्या घटकावर अवलंबून असते? एक तर मातीच्या कणांची संख्या, मातीच्या कणांचा रंग, मातीच्या कणांचे वजन आणि मातीच्या कणांचा आकार. तर आपलं उत्तर काय? मातीच्या कणांचा आकार. म्हणजे पोरोसिटी जी आहे, सछिद्रता, पोरोसिटी हा इंग्लिश शब्द आहे, सछिद्रता हा जी आहे ते मातीच्या कणांच्या आकारावरती अवलंबून असते. पुढचा प्रश्न आहे, जमिनीतील हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते? तर आपला वायू विचारलेला आहे की जमिनीतील हवेमध्ये, जमिनीमध्ये जी काही हवा असते त्यातील वायू विचारलेला आहे की जमिनीवरील वायूपेक्षा जास्त असते. तर कार्बन डायऑक्साईड आपण बघितलं, एक टेबल बघितलं होतं बरोबर, नायट्रोजन किती, ऑक्सिजन किती आणि कार्बन डायऑक्साईड किती. तर नायट्रोजन आणि ऑक्सिजन जवळपास सारख्या प्रमाणात असतात, पण कार्बन डायऑक्साईड जो आहे जमिनीमधला तो जास्त असतो. जमिनीचा सामुकिती असताना जमिनीतील सजीव विशेष क्रियाशील असतात. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या, नक्की काय या प्रश्नाचं उत्तर. साधारणतः मला तरी वाटतंय की 7.2 ते 8 असं उत्तर याचं असू शकतं, किंवा मग हे असू शकतं. काय असू शकतं आपलं? 7 ते 8.5. तुम्ही चेक करा उत्तर नक्की काय आहे आणि कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. मित्रांनो, धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये कृषीच्या एका नवीन टॉपिकला घेऊन.